अशोक खरातला बेड्या, रुपाली चाकणकर फरार, राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांच्या दाव्याने मोठी खळबळ. नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात यांच्या बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली. मात्र त्यांच्या राज्यातील राजकारण्यांसोबत असलेले संबंधांवरून मोठी खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या त्यांच्याशी चांगले संबंध असल्याचा आरोपांचा धुराळा उडाला. आता या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. रुपाली चाकणकर या फरार असल्याचा दावा त्यांच्याच पक्षातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. नाशिक महिला अत्याचाराच्या प्रकरणात आध्यात्मिक गुरू म्हणावला जाणारा अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उडवली असून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी मागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्या माध्यमांसमोर आलेल्या नाही. हाच धागा पकडत रुपाली पाटील यांनी फेसबुकवर राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांवर फरार बजावताली अशी पोस्ट देखील त्यांनी व्हायरल केली. नाशिकमधील खरात प्रकरणात चाकणकर यांचे नाव वारंवार घेतले जात असल्याने त्या जाणीवपूर्वक माध्यमांपासून दूर राहत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.